आज दिवस आहे आपल्या चॅलेंजचा 11वा। गेल्या 10 दिवसामध्ये भरपूर काही चेंजेस आलेले आहेत। आपले सबस्क्रायबर्स पण वाढलेले आहेत, आपले व्ह्यूज पण चांगले येत आहेत। बघूयात पुढच्या नेक्स्ट 40 दिवसामध्ये पण काय ग्रोथ होती आपल्या चॅनेलची आणि आपल्यामध्ये पण सेल्फ ग्रोथ पण करायला चालू आहे। लोक म्हणतात की माइंड स्ट्रॉंग कसं करायचा। माझ्या अनुभवानुसार पुस्तके वाचून किंवा व्हिडिओ बघून मन स्ट्रॉंग होत नाही, त्यासाठी शरीराला त्रासच द्यावा लागतो। जेव्हा शरीर म्हणतं आता बस आणि तरीही आपण म्हणतो नाही अजून एक पुशअप बाकी आहे, तिथेच आपलं मन घट्ट व्हायला सुरुवात होते। स्वतःच्या आळसाला हरवणं ही एक मानसिक ताकदीची पहिली पायरी असते। नुसतं मन घट्ट असून चालत नाही, ते स्थिर पण असावं लागतं, कारण आयुष्यातली संकट सांगून येत नाहीत। त्या गोंधळात योग्य निर्णय घेण्यासाठी मी हे अनुलोम विलोम करतो। हे मला शिकवतं की बाहेर कितीही वादळ असलं तरी आतली शांतता टिकवून ठेवता येते। ज्याचं श्वासावर नियंत्रण त्याचं मनावर नियंत्रण। शरीराने जिद्दी आणि मनाने शांत, हेच कॉम्बिनेशन तुम्हाला कोणासमोरच झुकू देत नाही।